नमहा, मी वॅस्ट्रो गायत्री जोशी। आजचा जो विषय आहे तो आहे कुंभ राशीचं वार्षिक राशीफल। यावर्षी शनी तुमच्या स्वतःच्याच राशीत प्रवेश करणार असल्याने जीवनात मोठा बदल, नवी जबाबदारी, प्रगती, परिश्रम आणि मजबूत पाया तयार करण्याची वेळ येत आहे। गुरु, राहू, मंगळ, सूर्य सगळ्यांचे परिणाम एकत्र मिळून 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे। चला तर आपण हा सगळ्याच गोष्टी डिटेल्स मध्ये बघूयात। 2026 चे मुख्य ग्रह योग। शनी कुंभ राशीत जीवनाला गंभीरता, परिश्रम, मोठे निर्णय आणि स्थिरता देणार आहे। गुरु 12व्या भावात खर्च वाढवणार पण आध्यात्मिकता वाढवेल, विदेश योग वाढवेल। राहू दुसऱ्या भावात पैसे हाताळताना थोडी काळजी घ्यावी लागेल। केतू 8व्या भावात गूढ ज्ञान, संशोधन, आतून बदल हा घडून आणू शकतो। मंगळ वर्षभर करिअर मध्ये पुश देत राहील। आता आपण जाणून घेऊया करिअर, नोकरीबाबत। कुंभ राशीसाठी हे कर्म आणि फल याचे वर्ष असणार आहे। नोकरीत काय घडेल? मोठ्या जबाबदारी मिळतील, तुमचा कामावरचा प्रभाव वाढेल, सिनियर लोक तुमच्यावर बघतील आणि ओळख देतील। बदल, ट्रान्सफर किंवा नवी पोझिशन मिळू शकते। IT, टेक्नॉलॉजी, रिसर्च, गव्हर्नमेंट या क्षेत्रामध्ये काही नवीन बदल घडून दिसू शकतो। जॉब बदल योग्य का? पहिले 6 महिने थोडं थांबा। जुलै डिसेंबर हा जॉब बदलण्यासाठी बेस्ट टाइम असेल। कठीण वेळ कधी असू शकते। मार्च, एप्रिल हे मनावर ताण उत्पन्न करून देणार, पण हार मानू नका, शनी तुमच्या बाजूने आहे। आता आपण जाणून घेऊया तुम्ही व्यवसाय किंवा बिझनेस करत असाल तर काय फलादेश मिळेल। 2026 मध्ये व्यावसायिकांना संयम आणि स्ट्रॅटेजी करणे गरजेचे आहे। व्यवसायात फायदे, वर्षाच्या दुसऱ्या 6 मासिक मोठे वाढ किंवा नवीन कस्टमर मिळू शकतात। ऑनलाईन काम करणाऱ्यांना यावर्षी चांगला फायदा होताना दिसतोय। लांब थांबलेले डील्स पूर्ण होताना दिसणार आहे। राहू दुसऱ्या भावात असल्या कारणाने व्यवहार नीट करा, पार्टनरशिप मध्ये वाद टाळा। आता आपण जाणून घेऊया तुमची आर्थिक स्थिती। गुरु 12व्या भावात असल्याने खर्च वाढणार आहे, परंतु पैशांची योजना आवश्यक आहे। तुम्हाला फायदा या क्षेत्रातून होऊ शकतो जो परदेशातून काम येणे, ऑनलाईन प्रोजेक्ट येणे, जुना पैसा परत येणे। करिअर मधून तुम्हाला कष्ट केल्यास अजून फायदा मिळू शकतो, पण यावर्षी खर्च वाढताना सुद्धा दिसत आहे आणि हे खर्च तुमच्या प्रवासावरती जास्त होताना दिसतोय। आरोग्यावरती सुद्धा हा खर्च होऊ शकतो। घरातील सुधारणा म्हणजे घरामध्ये काही काम करायचं तुम्ही ठरवलंय त्यावरती सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो। मुलांच्या शिक्षणावर यावर्षी पैसा जास्त खर्च होताना तुम्हाला दिसतोय। आता आपण तुमचं जाणून घेऊया नाते संबंधाबाबत। कुटुंब, नाती यावर्षी थोडा चढ उतार तुम्हाला दिसणार आहे। कुटुंबात संवाद कमी झाल्यास तणाव उत्पन्न होईल। घरातील जबाबदारी वाढणार आहे। वडीलधाऱ्यांचे आरोग्य थोडं जपण्याची गरज आहे, कारण त्यांच्या तब्येतीच्या कुरघोडी आपल्याला दिसणार आहे। आता आपण जाणून घेऊया प्रेमसंबंध अथवा विवाहाबद्दल। आपण अविवाहित असाल तर 2026च्या सुरुवातीस 6 मासिक चांगले योग आहे। विशेषतः ऑक्टोबर डिसेंबर लग्नाचे योग दिसून येतात आहे। रिलेशनशिप मध्ये असणाऱ्यांनी गैरसमज टाळा, पार्टनरकडे वेळ द्या, तिसऱ्या व्यक्तींचा हस्तक्षेपापासून सावध राहा, कारण या वर्षी ह्या छोट्या छोट्या कुरघोडी होताना दिसणार आहे। आपण विवाहित असाल तर एकत्र प्रवास या वर्षी होताना दिसणार आहे। छोट्या मतभेदानंतर अधिक जवळीक येताना दिसणार आहे। पार्टनर कडून सपोर्ट नक्कीच मिळणार आहे, परंतु तुमचं सुद्धा कार्य आहे की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, चर्चा करणे गरजेचं आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत। या वर्षी डोकेदुखी, पाठदुखी, ब्लड प्रेशर, चिंता, ताण, सकाळ संध्याकाळ थकवा जाणवणार आहे, तर याकडे दुर्लक्ष करू नका। योग करा, ध्यान करा, जो तुमच्यासाठी चांगला असेल। पाणी जास्त प्या, त्याने हे जे तक्रारी येणार आहे त्यामध्ये कमतरता होताना आपल्याला दिसणार आहे। आता बघूया तुमच्या ग्रहानुसार काही उपाय। शक्य असल्यास तुम्ही शनिवारचा उपवास करू शकता, ज्याने शनीची ऊर्जा तुम्हाला मिळेल। काळ्या तिळाचे दान तुम्ही करू शकता, ज्याने तुम्हाला मन शांती मिळेल। राहू पाय, कावळ्यांना थोडा भात खायला द्या, त्याने राहू जो आहे तो शांत होताना दिसेल। गुरु शुभ करण्यासाठी गुरुवारी आपल्याला हळदीचा टीका लावायचा आहे। केतू शांत करण्यासाठी कुत्र्याला एक पोळी खायला देणे गरजेचं आहे। मंगळाचा उपाय करायचा झालास तर मंगळवारी लाल कपडा किंवा रुमाल तुम्हाला दान करायचा आहे। ही संपूर्ण माहिती होती कुंभ राशीसाठी। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला जर आपली राशी माहिती नसेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मस्थळ टाकू शकता। आम्ही मोफत मध्ये तुम्हाला तुमची राशी सांगू, म्हणून या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा
तुमच्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.